नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरी बसल्या बसल्या घरकुलाचा अर्ज करता येतो का? त्या ठिकाणी बरेच बांधकाम कामगाराचे घरकुलापासून वंचित आहेत. त्यांना घर नाही राहायला. त्यांची मुलं बाळ जी आहेत त्या ठिकाणी पावसापासून वाऱ्यापासून या ठिकाणी राहायला त्यांना भरपूर अडचण होत आहे. पावसा पाण्यामुळे या ठिकाणी घरं काहींची दोन्ही घरं आहेत, कच्ची घरं आहेत, कच्च्या मातीची घरं आहेत. अशा घरामध्ये या ठिकाणी बांधकाम कामगार हे गुजारा करत आहेत. त्या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगारांच्या ठिकाणी भरपूर समस्या या ठिकाणी आम्हाला समजलेली आहे. तर बऱ्याच बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरकुलाची गरज आहे आणि त्याच ज्या काही गरजू बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभ घेता येईल का, या ठिकाणी अशा परिस्थितीवर ते आपण आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी ज्यांना बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभ अद्याप भेटलेला नाही त्यांना या ठिकाणी घरी बसल्या तुम्ही अर्ज करू शकतात आणि तुम्हाला या ठिकाणी 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला घरकुलाचा जो लाभ आहे तो या ठिकाणी भेटू शकणार आहे. आणि जे घरकुलाचे पैसे आहेत ते ऑनलाईन डायरेक्ट तुमच्या बँक ट्रान्सफर खात्यामध्ये जमा होणार आहेत DBTच्या मार्फत. तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात प्रथम एकच काम करायचं आहे की तुमची नोंदणी झालेली आहे की नाही पाहायचं आहे. आणि नोंदणी जर झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी 100% अर्ज करू शकतात अटल बांधकाम कामगार आवास योजनाच्या घरकुलाच्या योजनेसाठी. तर सर्वात प्रथम तुम्हाला जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना अटल बांधकाम कामगार आवास योजनाच घरकुल मिळतं. तर त्याची या ठिकाणी प्राईज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन आपण डायरेक्ट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला ही माहिती संपूर्ण देणार आहोत. हे तुम्ही समोरासमोर पाहू शकतात की यामध्ये काहीही अडचण नाही आहे. तुमची नोंदणी जर झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट लाभ घेऊ शकतात. तर चला मित्रांनो, उशीर न करताना या ठिकाणी डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात की अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि कोणकोणती बांधकाम कामगार जे आहेत ते पात्र असणार आहेत आणि अर्ज कसा करायचा आहे, अर्ज हा कुठे द्यायचा आहे, कोणाकडे द्यायचा आहे, ऑनलाईन ऑफलाईन कसा करायचा आहे, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी किती रुपये खर्च येतो नंतर व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पहिल्यांदा यायचं आहे. ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला सर्वात जे आपलं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही आता सध्या व्हिडिओ हा पाहत आहात त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये खाली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून ह्या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकतात. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अगोदर आणि नंतरच या ठिकाणी हा व्हिडिओ संपूर्ण पाहूनच तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून फॉर्म भरू शकतात. अगोदर संपूर्ण हा व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे, अर्ज कसा करायचा आहे, अर्जामध्ये काय काय कुठं लिहायचं आहे, हे संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अगोदर संपूर्ण पहा. म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल की बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभ घेण्यासाठी काय काय करावं लागतं आणि कोणते कागदपत्र घ्यावं लागतात आणि फाईलला कसे जोडायचे आहेत आणि फाईलमध्ये अर्जामध्ये काय काय लिहायचं आहे, ही संपूर्ण डिटेल तुम्हाला अगोदर समजून घ्यायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर सर्वात अगोदर आपण बघूयात की बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा शहरीमध्ये कोणकोणत्या या ठिकाणी लाभ भेटतोय आणि ग्रामीणमध्ये कोणकोणत्या लाभ भेटतोय. त्या ठिकाणी दोन्ही आहेत, ग्रामीण आणि शहरी. तुम्ही पाहू शकतात अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण या ठिकाणी पहा आणि अटल आवास योजना शहरी, अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण. त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्ही पाहू शकतात 2 लाख रुपये भेटत आहेत आणि या ठिकाणी 2 लाखच भेटत आहेत. तर शहरीसाठी 2 लाख आणि ग्रामीणसाठी 2 लाख. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी शहरामध्ये राहत आहात का, सिटीमध्ये राहत आहात का ग्रामपंचायत म्हणजे खेडेगावामध्ये राहत आहात, हे तुम्हाला पहिल्यांदा निवडायचं आहे. तुम्ही जर या ठिकाणी ग्रामपंचायत विभागात राहत असाल तर या ठिकाणी पहिल्यांदा काय करूयात की ग्रामपंचायतचा आपण अर्ज बघूयात आणि नंतर पुढच्या भागामध्ये आपण शहरीसाठी आपण बघूयात. जास्तीत जास्त बांधकाम कामगार दोन्ही भागामध्ये आहेत, शहरीमध्ये आहेत आणि ग्रामीण भागामध्ये आहेत. पण आपण 2 टप्प्यात हा व्हिडिओ बनवूयात. हा व्हिडिओ ग्रामीण भागातले जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी आपण बनवूयात. तर या ठिकाणी पहा, सर्वात आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा आपल्याला जो अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण आहे त्यांना 2 लाख रुपये या ठिकाणी बँक खात्यावरती जमा होतात. ते पण या ठिकाणी अर्ज केल्यानंतर, अर्ज करायच्या अगोदर तुम्हाला 1 रुपया भेटत नाही. पण अर्ज कसा करायचा पहा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यासाठी अट कोणती आहे, आवश्यक पात्रता कोणकोणती आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र किंवा प्रमाणित यादी हे तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही हे असलं तुम्ही पात्रता तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा कसा भरायचा आहे, काय करायचं आहे तुम्हाला संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्यासमोर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी ऑफिशियल वेबसाईट अर्ज आहे
तो या ठिकाणी अर्ज आलेला आहे. तर हा अर्ज आपल्याला सविस्तर भरून घ्यायचा आहे आणि हा अर्जाला संपूर्ण तुमचे कागदपत्र जोडून घ्यायचे आहेत आणि नंतर ही फाईल जी आहे ते आपल्याला आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ऑफिस आहे त्या ठिकाणी द्यायचं आहे. पण त्या अगोदर या ठिकाणी पहा, तुम्हाला ह्या फाईलमध्ये किंवा ह्या अर्जामध्ये काय काय लिहायचं आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचे नाव लिहायचं आहे. त्यानंतर वडिलाचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे. जर तुमचं लग्न झालं असेल त्या ठिकाणी हे असेल फिमेल, त्या ठिकाणी पतीचं नाव लिहा आणि त्यानंतर आडनाव या ठिकाणी लिहा आणि त्यानंतर अर्ज जो करत आहे त्यांचा अर्जदाराचा या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे. ते हे झालं आपलं. आणि त्यानंतर खाली आहे ते नोंदणी क्रमांक. नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर नोंदणी दिनांक या ठिकाणी टाका. त्यानंतर नूतनीकरण दिनांक या ठिकाणी टाका. हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खाली जे यायचं आहे आणि खाली आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो आहे तो या ठिकाणी भ्रमध्वनी नंबर म्हणजेच मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आणखी आता खाली आल्यानंतर तुम्ही पहा विवाहित, अविवाहित आणि पुरुष आहात का स्त्री आहात हे निवडायचं आहे. त्यानंतर विवाहित, अविवाहित तुम्ही जे असेल त्या ठिकाणी ती बरोबरची टिक करायची आहे. त्यानंतर तुमचा जन्मतारीख या ठिकाणी टाकायचं आहे. पहिल्यांदा तुमचं दिनांक, महिना आणि इयर, तुमची जन्मतारीख बरोबर जसे तशी टाकायची आहे. आधार कार्डावर कोणती आहे ती टाका. त्यानंतर वय, वर्ष, तुमचं जे वय आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी पहा अर्जदाराचं जे आहे ते बँकेचा तपशील या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अर्जदाराचा बँकेचा तपशील. त्यानंतर या ठिकाणी साईडला जे दिलेलं आहे ते बँकेचे नाव या ठिकाणी टाका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेचा तपशीलच आहे, कारण का ह्याच बँकेच्या तपशिलामध्ये पैसे येणार आहेत. ह्याच अकाउंटवरती तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. तुम्ही जर हे अकाउंट नंबर बरोबर नाही दिलं तुमच्या या ठिकाणी पैसे येऊ शकणार नाही. तुम्ही अगोदर ही काळजीपूर्वक जे आहे त्या ठिकाणी बँकिंग जी आहे ती बँकिंग सर्व्हिस म्हणजे अर्जदाराचे बँक तपशील तो आहे तो बरोबर लिहायचा आहे. ते या ठिकाणी बँकेचे नाव, त्यानंतर शाखेचे नाव, बँक शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक, बँक खाते क्रमांक हे टाकून तुम्ही सर्वात अगोदर घ्या. त्यानंतर खाली काय आहे की मला खालील आर्थिक योजनेचा लाभ मिळावी ही विनंती आहे. त्या ठिकाणी पहा तुम्हाला योजनेचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि योजनेची मागणी केलेल्या योजनेची लाभाची रक्कम किती आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ते संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला आणखीन खाली यायचं आहे. आता खाली आल्यानंतर पहा मला आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विविध कागदपत्रे स्वयंसाक्षित करून सोबत सादर करीत आहे. त्या ठिकाणी तुम्ही वाचून घेतल्यानंतर तुम्हाला खाली काय आहे आर्थिक योजनेच्या लाभाकरता योजनेचे सक्तीचे जोडायचे कागदपत्र, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी कागदपत्र जोडायची आहेत ती जोडायची आहेतच. त्यापैकी कुठलंही तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाहीत. कारण का या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जोडली आहे की नाही या ठिकाणी लिहायचं आहे. ते पहिलं काय आहे, पहिल्या नंबरचं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र तर जोडले आहे करा, कारण का तुमच्याकडे हे ओळखपत्र नसेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे. त्यानंतर 2 नंबरचं बँक पासबुक सुद्धा जोडलं आहे म्हणून सांगा, कारण का बँक पासबुक जर नाही जोडलं तुम्हाला पैसे कशावर पाठवणार आहेत. मग त्यामध्ये बँक पासबुक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडणं अनिवार्य आहे. आणि त्यानंतर रहिवासी पुरावा. आता रहिवासी पुराव्यामध्ये तुम्हाला कोणकोणतं आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, त्यानंतर ग्रामपंचायतचा दाखला, तर यापैकी तुम्ही कुठलंही एक देऊ शकतात. आता हे झालं. त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ संपूर्ण डिटेलमध्ये पहा. त्यानंतर खाली यायचं आहे आणि आपण कुठलं घरकुलाचं बघितलेलं आहे. घरकुलाचे जे आहेत 2 लाख रुपये ग्रामीण भागात ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही जर ग्राहकाजवळ जर 6 लक्ष व्याज आपलं 6 लक्ष व्याजाची रक्कम अथवा 2 लक्ष अनुदान, तुम्ही जर घर बांधण्यासाठी जर कर्ज घेतला असेल 6 लाख रुपये, तर त्यासाठी त्यावर जो 2 लाख रुपये व्याज होते तर ते 2 लाख रुपये या ठिकाणी ते बांधकाम कामगारांना या ठिकाणी दिले जातात. त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर वाचून घेऊ शकतात. घर खरेदी किंवा घर बांधणीकरिता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रुपये 6 लक्ष पर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा रुपये 2 लक्ष अनुदान, तुम्हाला कुठलंही दोन्ही एकच अनुदान भेटणार आहे. तर ते झालं. त्यानंतर आपल्याला साईडला काय पाहिजे पहा की राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा. जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा, कर्ज घेतला असेल तर विम्याची पावती, घर पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा, राज्यात स्वतःच्या पती पत्नीच्या नावे घर नसल्याचे हमीपत्र हे तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ते झालं. त्यानंतर पहा खाली जे आहे ते कामगारांना घरकुल आपल्याला 2 लाख रुपये भेटणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असलेल्या कामगारांसाठी. त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही
की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदीत बांधकाम कामगारांना महामंडळामार्फत 2 लक्ष अनुदान. तर त्यासाठी तुम्हाला हे काय आहे, अट काय दिलेली आहे तुम्ही पाहू शकता साईडला. या ठिकाणी पहा, अट अशी आहे की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादी, हे तुम्हाला या ठिकाणी अट दिलेली आहे. आणि ही जर अट तुमच्याकडे तुमचं मान्य असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे घरकुल 100% भेटते. ते संपूर्ण तुम्हाला लिहायचं आहे, कागदपत्र जे सांगितले ते जोडायचे आहेत आणि खाली यायचं आहे. खाली आले तर तुम्हाला या ठिकाणी ते ठिकाण लिहायचं आहे, कोणत्या गावातून अर्ज करत आहात तो लिहायचा आहे, गावाचं नाव, आणि या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते सही आणि अंगठा, या ठिकाणी सही येत असेल तर सही करा, किंवा बांधकाम कामगारांना अंगठा येत असेल तर त्यांचा अंगठा घ्यायचा आहे. हे झालं संपूर्ण भरून. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण एवढे कागदपत्र भरायचे आहेत आणि बाकीचं काही करायची गरज नाही. तुम्ही एवढं जर काम केलं आणि तुम्ही जर ही फाईल बांधकाम कामगाराचे जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये दिली, या ठिकाणी तुमचा जो हे अर्ज आहे तो अर्ज जर तुम्ही कागदपत्र बरोबर दिली, तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर संपूर्ण तुमचं जर बरोबर असेल तर हा अर्ज तुमचा मंजूर होईल. आणि या ठिकाणी जे अधिकारी असतील ते या ठिकाणी मंजूर करून तुम्हाला जे आहे ते मेसेज टाकला जाईल. मेसेजमध्ये येईल की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर काही दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवरती जे बँकेचं अकाउंट दिलं होतं त्या अकाउंटवरती तुमचे पैसे घरकुलाचे हप्त्याने टप्प्याटप्प्याने भेटून जाते. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजेल असेल की बांधकाम कामगारांना घरकुलाचा अर्ज भरताना कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि घरी बसल्या तुम्ही या ठिकाणी हा अर्ज भरू शकतात. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती भेटून जाईल. आणि तरी पण आणखीन तुम्हाला जर कुठली माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. ती माहिती तुम्हाला निवारण या ठिकाणी आमच्याकडून भेटून जाईल. तर मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला आत्ताच क्लिक करा. भेटत अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.